माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी पक्ष कार्यालयात आपला राजीनामा पाठवलेला आहे। 4 ते 5 दिवसात पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे सूर्यकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे। राजीनामा देण्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे। राष्ट्रवादीने आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा सल्लाही त्यांनी दिला असून राष्ट्रवादीची अवस्था आता विनाशकाली विपरीत बुद्धी अशी झाली असल्याची खरमरी टीका त्यांनी केली आहे। पक्षात ज्येष्ठांचा मान राखला जात नसून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची खासदारकी आणि सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद कसं काय दिलं जातं असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे राष्ट्रवादीला नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता आहे। माझी एकच अपेक्षा होती, साहेबांनी मला तिकीट नाही दिले याचा अजिबात दुःख नाही। ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पक्षात कुणाला तिकीट द्यायची, कुठल्या जागा सोडायच्या हा त्यांचा निर्णय आहे। त्या त्यांच्या निर्णयावर किंवा त्यांच्या अधिकारावर मला कुठल्याही प्रकारचा घाला घालायचा नाही। साहेबांनी फक्त मला बोलावून सांगायला पाहिजे होतं, सूर्यकांत आपल्याला अडचण आहे, ही जागा आपल्याला काँग्रेसला सोडावी लागते। ही किमान अपेक्षा। 30 वर्ष जो कार्यकर्ता साहेबांच्या पाठीमागे सावलीसारखं काम करतो त्या कार्यकर्त्यांनी एवढी अपेक्षा करायची नाही। संयुक्त काँग्रेसमध्ये, ह्या काँग्रेसमध्ये 15 वर्ष, त्या काँग्रेसमध्ये 25 वर्षातली 10 वर्ष साहेबांच्या सोबत, म्हणजे ही 15 आणि 10 25 वर्ष जी बाई तुमच्या पाठीमागे एखाद्या सावलीसारखी राहिली, प्रत्येक तुमच्या निर्णयाला प्रमाण मानून शिरसाबंदे मानून राहिली, कधीच प्रत्युत्तर केलं नाही, कधी कुठला हल्ला केला नाही, काही मागितलं नाही, इतक्या निर्वाज्य भूमिकेतून राष्ट्रवादीमध्ये मी काम केलं आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नव्हे तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून साहेबांच्यावरती जो विश्वास मी टाकला त्या विश्वासाला तडा गेलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।